आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. कोकळे ग्रामस्थांच्या आंदोलनाला मोठे यश, वादग्रस्त ग्रामसेवकाचा पदभार काढला, विभागीय चौकशी सुरू झाल्याने उपोषण स्थगित. ग्रामपंचायत कोकळे येथील विकास कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि संबंधित ग्रामसेवक श्री बजरंग बुरुटे यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून त्यांचा पदभार तातडीने काढून घेण्यात यावा या मागणीसाठी कोकळे येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी 14 ऑगस्ट 2026 पासून तहसील कार्यालय कवटेमहाकाळ येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र उपोषण सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठोस कारवाई केल्यामुळे आंदोलनाला मोठे यश आले असून ग्रामस्थांनी आपले प्रस्तावित उपोषण तुर्तास स्थगित केले आहे. प्रशासनाकडून तत्पर कारवाईचा बडगा. कोकळे ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे कवटेमहाकाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वर्ग 1 यांनी 12 ऑगस्ट 2026 रोजी अधिकृत पत्र जाक्र पस कम ग्रामपंचायत 5288/2026 जारी करत थेट कारवाईचे आदेश दिले. या आदेशानुसार वादग्रस्त ग्रामसेवक श्री बजरंग बुरुटे यांचा कार्यभार तात्काळ काढून घेण्यात आला असून त्यांच्यावर विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्रामस्थांकडून प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत. प्रशासनाने घेतलेल्या या कायदेशीर आणि ठोस निर्णयामुळे कोकळे गावातील वातावरण शांत झाले असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. मागण्यांची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने तातडीने पावले उचलल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य आणि उपोषणकर्त्यांनी आज 13 ऑगस्ट रोजी गटविकास अधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन 14 ऑगस्ट पासूनचे प्रस्तावित आमरण उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले. पुढील चौकशी वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन. प्रशासनाने सुरू केलेली विभागीय चौकशी आणि पुढील कायदेशीर कारवाई कायदेमंडळाच्या चौकटीत राहून ठराविक वेळेत पूर्ण करावी आणि कोकळे गावातील जनतेला संपूर्ण न्याय द्यावा अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच या संपूर्ण चौकशी प्रक्रियेत ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले जाईल असेही आंदोलनकर्त्या सदस्यांनी स्पष्ट केले आहे. या यशस्वी लढ्यामुळे कोकळे गावात ग्रामस्थांच्या एकजुटीची मोठी चर्चा सुरू आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी मुख्य संपादक चंद्रकांत जगताप, कवटेमहाकाळ. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.